प्रशिक्षणाचं उद्घाटन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. 8 ते 10 दिवस हा आपला कराटे प्रशिक्षणाचा कार्यक्रम चालणार आहे. मरघट तक है तेरी कहानी, पग पग प्यारे दंगल 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 दंगल, सूरज तेरा चढ़ता ढलता. या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई स्वसंरक्षण प्रशिक्षण कौशल्य हे जे आहे आपण पीएमसी शाळांमध्ये आपण देत आहोत. हिंमत केली तर ती पुढे नेऊन ती पार पाडली पाहिजे. इतका आत्मविश्वास तुमच्यामध्ये आला पाहिजे. तुम्हाला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला स्वतःच मजबूत झालं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही मजबूत होणार नाही तोपर्यंत स्वतःचं संरक्षण तुम्ही करू शकणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. कोणताही गुन्हा होत असताना किंवा स्वतःवरती संकट आल्यानंतर प्रत्येकानं आत्मविश्वासानं संकटाला तोंड देणं खूप गरजेचं आहे. आपण ज्या ठिकाणी भीती निर्माण होते त्याच ठिकाणी आपलं अर्ध हे धैर्य खचलेलं असतं आणि या धैर्याला जागरूक करण्यासाठी यामध्ये आपल्याला आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण करण्यासाठी प्रशिक्षणाची खूप गरज आहे. समाजात मुले तसेच पुरुषांवरतीही काही संकटे येतात आणि यातून मार्ग काढण्यासाठी यातून आपल्याला पुढे जाण्यासाठी काही कौशल्य विकसन कार्यक्रम प्रत्येक वेळेस शासन राबवत असतं आणि त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम. रानी लक्ष्मीबाई सेल्फ डिफेंस प्रोग्राम के तहत हम लोगों को कराटे सिखाए गए. ये जो प्रोग्राम दिया गया इससे हम लोगों को खुद बचाव कैसे करना है ये बताया गया. इस वजह से मुझ में एक कॉन्फिडेंस लेवल बढ़ा. श्री राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा संरक्षण या अंतर्गत मुलींना स्वतःचं रक्षण कसं करायचं या अंतर्गत कराटेचं संरक्षण दिलं गेलं. एखादं संकट जर अचानक आपल्यासमोर उभं राहिलं तर आता समोर अचानक उभं राहिल्यावर आपण 3 स्टेप घेतो. एक तर स्टॅच्यू होतं किंवा फ्लाईट करतं किंवा फाईट करतं. तर आता आपल्याला स्टॅच्यू पण नाही करायचं आहे आणि पळून पण नाही जायचं आहे. तर आता आपल्याला त्या संकटाचा सामना करायचा आहे म्हणजे त्याच्याशी फाईट करायचं आहे आणि हे कौशल्य या योजनेने या मुलींमध्ये दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं खरंच प्रशाला कसा खेळतर्फे खूप आभार. रानी लक्ष्मीबाई आत्म प्रशिक्षण योजना के तहत पीएम श्री जिला परिषद हाई स्कूल कसाबखेड़ा में लड़कियों के लिए कराटे क्लासेस मुनक्किद किए गए थे जिसमें लड़कियों को सेल्फ डिफेंस सिखाया गया और ये बताया गया कि किस तरीके से अपने आप की रक्षा करनी चाहिए. अगर कोई बुरी नजर डालता है या कोई परेशान करता है तो इसके तहत लड़कियों के लिए सेल्फ